नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण या पाठामध्ये टाइप्स ऑफ सेट्स संचाचे प्रकार अभ्यासणार आहोत. तर टाइप्स ऑफ सेट यातला जो पहिला टाइप्स आहे तो म्हणजे सिंगल टोन सेट. आता नावाप्रमाणे सिंगल सिंगल म्हणजे काय रे, एकटा. म्हणजे ज्या संचामध्ये अगदी सिंगल जसं नाव आहे तसंच त्याचं काम आहे. सिंगल टोन सेट, सेट म्हणजे संच, अ सेट कन्सिस्टिंग ऑफ अ सिंगल एलिमेंट, की ज्याच्यामध्ये फक्त एकच काय असतो, घटक असतो. दॅट सेट इज कॉल्ड अ सिंगल टोन सेट. अशा संचाला आपण काय म्हणतो, सिंगल टोन सेट, की ज्याच्यामध्ये काय आहे, फक्त सिंगल एलिमेंट आहे, एकच. मग आता याची फॉर एक्झाम्पल काय आहे, ए इज द सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर. म्हणजे एक आहे इव्हन प्राईम नंबर चा सेट आहे. मग असे कोणते नंबर आहेत की जो इव्हन पण आहे आणि प्राईम नंबर पण आहे, आणि असा हा ओनली वन एलिमेंट आहे, आणि तो म्हणजे 2. 2 इज द ओनली वन एलिमेंट विच इज इव्हन अँड प्राईम. मग याच्यामध्ये फक्त एक, दोन पेक्षा अन्य दुसरं कोणता एलिमेंट आहे का की जो याच्यामध्ये इव्हन असेल आणि प्राईम असेल? नो वन. दुसरा कोणताही नाही. यानंतर दुसरा एक सेट आपण लिहिलेला आहे, B is equal to, in curly bracket, X stands for X belongs to N and 6 is less than X and X is less than 8. X belongs to, X कसा है? X belongs to N. N means natural number, नैसर्गिक संख्या. X ही नैसर्गिक संख्या आहे. कशी आहे? 6. 6 पेक्षा मोठी आहे. X is greater than 6 and X is less than 8. 6 पेक्षा मोठी आणि 8 पेक्षा लहान, आणि 6 पेक्षा मोठी आणि 8 पेक्षा लहान अशी कोणती संख्या आहे? तर अशी एकच संख्या आहे की जी नॅचरल पण आहे आणि 6 पेक्षा मोठी आणि 8 पेक्षा लहान असणारी ओनली वन नंबर, and that number is 7. 7 is the only one number which is greater than 6 and less than 8, and also 7 is a natural number. Therefore B is a single tone set. अशा सेटला आपण सिंगल टोन म्हणतो. आणखीन एक आपण इथे एक्झाम्पल घेतलेले, C is a set of integers which is not negative nor positive. म्हणजे C कसला सेट आहे? इंटिजर्स, पूर्णांक संख्या, पण कसल्या? which is not negative, ऋण नाही आणि पॉझिटिव्ह सुद्धा नाही. मग असे कोणते नंबर आहेत की जे धन पण नाहीत आणि ऋण पण नाहीत? की अशा कोणकोणत्या संख्या म्हणजे इंटिजर्स आहेत की जे निगेटिव्ह नाहीत आणि पॉझिटिव्ह नाहीत, आणि दॅट इज ओनली वन नंबर, अँड दॅट इज 0. 0 इज द नॉर निगेटिव्ह नॉर पॉझिटिव्ह. 0 ही धनही नाही आणि ऋणही नाही. दीज आर 3 सिंगल टोन एक्झाम्पल. नाउ सेकंड टाइप, एम्प्टी सेट और नल सेट. आता एम्प्टी म्हणल्यावर सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल, एम्प्टी म्हणजे काय? रिकामा. नल सेट रिकामा, ज्याला मराठीमध्ये म्हणतात रिक्त संच. म्हणजे ज्या संचामध्ये किंवा एखाद्या पाटीमध्ये काहीच नसेल तर आपण त्याला काय म्हणतो? रिकामी पाटी आहे. तसं रिक्त संच, एम्प्टी सेट, म्हणजे ज्या संचामध्ये एकही घटक नाही, नो एलिमेंट. इफ देर इज नॉट अ सिंगल एलिमेंट इन द सेट which satisfies the given condition. काय होतं की दिलेली कंडिशन काय होते? satisfied is not a single element, की ज्याच्यामध्ये एकही घटक नाही आणि दिलेली कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? नल सेट, एम्प्टी सेट. एकही घटक नाही. आणि हा जो नल सेट आहे, नल सेट इज रिप्रेझेंटेड बाय, तो कसा दाखवतात? हा रिकामा मैरपी कंस काढायचा, इज कर्ली ब्रॅकेट, रिकामी ज्याच्यात काहीच नाही, किंवा दुसरं जे साइन आहे ते फाय, या चिन्हाने हा एम्प्टी सेट दाखवतात. आता ए, फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल टू, इन कर्ली ब्रॅकेट, एक्स स्टँड्स फॉर, एक्स इज अ नॅचरल नंबर बिटवीन 2 and 3. एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. कशी आहे? 2 आणि 3 च्या मधली. मग अशी कोणती नैसर्गिक संख्या आहे की जी 2 आणि 3 च्या मध्ये आहे? A is equal to, in curly bracket,
नॅचरल नंबर आहे 2 आणि 3, 2 नंतर येणारा नॅचरल कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर 3 आहे, 3च्या अगोदरचा नॅचरल नंबर 2 आहे, म्हणजे 2 आणि 3च्या मध्ये अशी एकही नॅचरल नंबर नाही. म्हणजे या सेटमध्ये काय येईल, काहीच येणार नाही. म्हणजे हा एम्प्टी सेट आहे. यालाच आपण असंही लिहू शकतो इज इक्वल टू 5. सेकंड एक्झाम्पल, b is equal to in curly bracket, b stands for, b is the natural number smaller than 0. b काय आहे, नैसर्गिक संख्या आहे. कशी आहे, स्मॉलर दॅन 0, शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या. आता शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहे का, तर अशी एकही नैसर्गिक संख्या नाही. त्यामुळे तो सुद्धा काय येईल, एम्प्टी सेट येईल. तिसरा प्रकार, फायनाइट सेट. फायनाइट म्हणजे की मोजता येणारे, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो शांत. इफ अ सेट इज अ नल सेट, म्हणजे तो काय असेल, नल सेट असेल. और नंबर ऑफ एलिमेंट्स आर लिमिटेड, काय असतील, लिमिटेड. म्हणजे तिथं येणारे घटकांची संख्या ही मर्यादित असेल. आणि दुसरी कशी असेल, काउंटेबल, म्हणजे ती काय होईल, आपल्याला मोजता येतील. अशा या संचाला आपण काय म्हणणार आहे, फायनाइट सेट, म्हणजे शांत संच, फायनाइट सेट. फॉर एक्झाम्पल, a is equal to in curly bracket, p stands for, p is a number from 1 to 22 divisible by 4. 1 ते 22 नंबर, 1 ते 22 मधले नंबर आहेत, पण कसे आहेत, डिव्हिजिबल बाय 4, 4 ने भाग जाणारे. मग आता 1 ते 22च्या मध्ये 4 ने भाग जाणारे अशा कोणत्या संख्या आहेत, तर एकला काय 4 ने भाग जात नाही. 2 घेतला, 2 काय, म्हणजे थोडक्यात 4चा पाडा आठवायचा. मग 4 एके 4, पहिला नंबर काय असेल, 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12, 4 चोक 16, 4 पंचे 20 आणि 4 पंचे 20, 4 सर 24. परंतु आपल्याला 22 पेक्षा कमी हवेत. म्हणजे यातले घटक आपल्याला अचूक आणि नेमके सांगता येणार आहेत. आपण मोजू शकतो किती एलिमेंट्स आहेत, 1 2 3 4 5 एलिमेंट आहेत. म्हणजे इट इज अ काउंटेबल, ते आपल्याला मोजता येतात. म्हणून ए इज अ फायनाइट सेट. Also, next, b is equal to in curly bracket, x stands for, x belongs to n. X belongs to n म्हणजे x is a natural number and 3x minus 1 is equal to 0. कसा आहे, 3x minus 1 is equal to काय, 0. म्हणजे x ची अशी किंमत की जी इथं ठेवल्यानंतर मिळणारे इक्वेशन काय मिळेल, आपल्याला राईट हँड साइड काय मिळेल, 0 मिळेल. मग अशा कोणकोणत्या किमती असतील की याचा काय होईल, सॅटिस्फॅक्शन होईल. b इज इक्वल टू, आता इथं आपण जस्ट किमती ठेवून पाहिल्या की इथं काय किंमत ठेवावी लागेल आपल्याला, तर 1/3. ची काय किंमत ठेवावी लागेल आपल्याला, 1/3. तरच काय होईल, 0 येणार आहे. कसं येईल, 3x म्हणजे 3 into 1/3 minus 1 म्हणजे 1 minus 1 is equal to 0. म्हणजे इथं एक आणि एकच एलिमेंट आहे, तो कोणता आहे, 1/3. परंतु आपल्याला इथं काय दिलेलं आहे, x बिलॉंग्स टू n, म्हणजे तो नॅचरल आहे. मग असा एखादा घटक आहे का की तो तिथं त्याचं सॅटिस्फॅक्शन करेल, असा एकही नॅचरल नंबर नाही. म्हणजे तो कसा येणार आहे, एम्प्टी येणार आहे. आणि एम्प्टी हा सुद्धा काय आहे, फायनाइट सेट आहे. आता यानंतर तिसरं, e is equal to x stand for x belongs to i means integer आणि x square is equal to 100. म्हणजे x चा वर्ग घेतला असता काय उत्तर येईल, 100. मग आपण उलट जाऊया, 100चा स्क्वेअर रूट घेऊ. 100 कशाचा स्क्वेअर आहे, तर 100 हा कशाचा स्क्वेअर आहे, 10चा स्क्वेअर आहे. परंतु तुम्ही मागच्या ह्याच्यात पाहिलेलं आहे की दिलेला नंबर हा निगेटिव्ह असेल अथवा पॉझिटिव्ह असेल, त्याचा येणारा स्क्वेअर हा काय असतो, पॉझिटिव्ह असतो. त्यामुळे -10चा स्क्वेअर सुद्धा काय असेल, +100. त्यामुळे x स्क्वेअर इज इक्वल टू 100. त्यामुळे x च्या दोन किमती असतील की ज्याचा स्क्वेअर काय येईल, 100 येईल, 10 आणि -10. म्हणजे यातले आपण एलिमेंट्स हे काउंट करू शकतो, मोजू शकतो. म्हणून हे तिन्ही सेट काय असतील, ए बी अँड ई आर
फायनाईट सेट. नाव इनफायनाईट सेट. नेक्स्ट चौथा प्रकार इनफायनाईट सेट. आता फायनाईटच्या अपोजिट इनफायनाईट म्हणजे ज्यातील घटक आपल्याला मोजता येत नाही असा तो सेट इफ नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट इज अनलिमिटेड. म्हणजे त्यात असणारे नंबर कसे आहेत अनलिमिटेड आहेत आणि कसे आहेत अनकाउंटेबल. दॅट सेट इज कॉल्ड ॲज इनफायनाईट सेट. मग आता ज्यातले घटक आपण मोजू शकत नाही मोजायचं म्हटलं तर मग असा एक पहिलं उदाहरण आपण इथे घेतलेले सेट ऑफ नॅचरल नंबर. नॅचरल नंबरचा संच. आता नॅचरल नंबर हे आपल्याकडे 1 2 3 4 अँड सो ऑन इनफायनाईट. नॅचरल नंबर हे मर्यादित नाहीत. 1 2 3 4 पुढे काय असेल अँड सो ऑन. त्यामुळे तो इनफायनाईट. सी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट x स्टँड्स फॉर x बिलोंग्स टू n नॅचरल नंबर. x इज डिव्हिजिबल बाय 7. 7 ने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्या. मग 7 ने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्या काय असेल 7 1 7 7 2 14 7 3 21 28 35 अँड सो ऑन. म्हणजे अशा त्या थांबणार नाही. कारण नॅचरल नंबर जर इनफायनाईट असतील तर 7 ने भाग जाणाऱ्या संख्या सुद्धा कशा असतील इनफायनाईट असतील. शेवटचा पाचवा प्रकार इक्वल सेट्स. इक्वल म्हणजे आपल्याला माहिती इक्वल म्हणजे काय समान म्हणजे समान संच. मग आता कोणत्या संचांना आपण समान म्हणणार आहे की असे दोन संच असतील की ज्या संचांमध्ये असणारे जे एलिमेंट्स आहेत. कारण कुठलाही संच आपण घेतला कुठलाही सेट घेतला तर त्या सेटमध्ये काय असतात एलिमेंट्स असतात घटक असतात. म्हणजे त्या दोन संचांमध्ये असणारे घटक जर अगदी सेम अचूक म्हणजे ए आणि बी हे दोन सेट आहेत तर ए मध्ये असणारे घटक आणि बी मध्ये असणारे घटक जर अगदी सेम असतील तेच असतील जे ए मध्ये तेच बी मध्ये जे बी मध्ये तेच ए मध्ये तर अशा संचांना आपण काय म्हणतो इक्वल सेट. टू सेट्स ए अँड बी आर सेड टू बी इक्वल इफ एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए मधला प्रत्येक घटक हा काय असेल इज इन द सेट बी. तो प्रत्येक घटक हा सेट बी मध्ये असेल. अँड एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी मधला प्रत्येक घटक हा कशात असेल इन अ सेट ए. Set A and set B are equal sets. Symbolically it is written as equal set. म्हणजे आता त्यात इक्वलचं चिन्ह म्हणजे आपल्याला माहिती ते आपण काय करतो हे बरोबरचं चिन्ह आपण काय करतो मांडतो. त्यामुळे तो लिहिताना काय करतात A is equal to B. आणि जर तो इक्वल नसेल तर त्याला A is not is equal to B असं म्हटलं जातं जर इक्वल नसेल तर. आता आपण एक उदाहरण घेतलेले A is equal to in curly bracket x stands for x is a letter of the word listen. Listen या शब्दातील अक्षर. आणि सेकंड बी आहे y is the letter of word silent. काय y is the letter of silent. या दोन शब्दातील. मग पहिल्यांदा आपण ए हा लिस्टिंग मेथडने लिहिला. मग काय लिसन मध्ये पहिला अक्षर एल कॉमा सेकंड आय कॉमा थर्ड एस कॉमा टी कॉमा ई कॉमा एन कॉमा. आता बी सायलेंट एस आय एल ई एन टी हे दोन्ही सेट आपण लिस्टिंगने लिहिले. आता या दोन्ही सेटचं आपण ऑब्झर्वेशन केलं निरीक्षण केलं व्हेरीफाय केलं. ए मध्ये असणारे सर्व एलिमेंट्स हे बी मध्ये आहेत. बी मध्ये असणारे सर्व एलिमेंट्स ए मध्ये आहेत. परंतु तिथं असणारा जो ऑर्डर म्हणजे क्रम आहे तो क्रम एकसारखा आहे का नाही. परंतु इक्वल सेट लिहिताना क्रम महत्वाचा नाही. त्यात असणारे एलिमेंट्स हे कसे पाहिजेत सारखे पाहिजेत समान पाहिजेत. आणि असं असेल तर ते दोन सेट काय असतात इक्वल सेट असतात. आणि हे दोन सेट काय आहेत इक्वल सेट आहेत. म्हणून ए इज इक्वल टू बी काय इक्वल सेट आहे. जर म्हणजे आता आपण हे सर्व काय केलेले 5 टाइप्स ऑफ सेट आपण पाहिलेले आहेत. आजचा व्हिडिओ आपण इथंच स्टॉप करतोय. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा आणि यापुढील व्हिडिओ पाहण्यासाठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.